महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. साकोली भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. आर्थिक व्यवहार करून शेतजमीन मोजणीमध्ये केला घोळ. पीडित वृद्ध शेतकऱ्याचा आरोप. साकोली तालुका अंतर्गत येत असलेल्या सानगडी तलाठी कार्यालय हद्दीत गट क्रमांक 99 नुसार मोतीराम हटवार या वृद्ध शेतकऱ्याची मौजा सले येथे सातबाऱ्यानुसार सामूहिक जमीन आहे. ती सामूहिक जमीन असलेली शेतजमीन वेगळी करायची असल्यामुळे त्या शेतजमिनीच्या मोजणीसाठी मोतीराम हटवार या पीडित वृद्ध शेतकऱ्याने साकोली भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अर्ज केला होता. त्यानुसार साकोलीच्या भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून जमिनीची मोजणी करण्यात आली. मात्र जमीन मोजणी झाल्यावर 30 दिवसांच्या आत जमीन मोजणीची प्रत देणे अनिवार्य असताना पीडित शेतकऱ्यांना महिने वारंवार हेलपाटे मारल्यानंतर भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून सलग 1 वर्ष लोटून जमीन मोजणीची प्रत देण्यात आली. मात्र शेतजमीन मोजमाप ही सातबाऱ्यानुसार करण्यात आली नसून त्या शेतजमीन मोजणीच्या प्रतमध्ये भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून मोठी हेराफेरी केली असून प्रत पूर्णपणे खोटी दिली असल्याचा आरोप पीडित वृद्ध शेतकरी मोतीराम हटवार यांनी केलाय. पाहूया सविस्तर काय म्हणाले ते. मी मोतीराम नारायणजी हटवार, राहणार सानगडी, तालुका साकोली, जिल्हा भंडारा येथील अल्पभूधारक शेतकरी असून माझी जमीन मौजा साले येथे गट नंबर 99 आहे. त्या जमिनीचे बटवाड्यासाठी मी अपर जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे केस टाकलेली होती. त्या केसचा निकाल लागलेला आहे. त्या निकालाच्या अनुषंगाने मी उपअधीक्षक भूमी अभिलेख साकोली या ठिकाणी शेतजमीन मोजणीसाठी अर्ज केलेला होता. मोजणीची तारीख 21/6/2024ला ठरवण्यात आली. ती जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांच्याकडून मी पोलीस बंदोबस्त मागवून ती करण्यात आली. मोजणीच्या नंतर नियमाप्रमाणे 30 दिवसात कप्रत द्यायला पाहिजे होती, परंतु त्या कप्रतमध्ये एकदा कोटीच देण्यात आली. नंतर असं काय झाले म्हणून याच्या बाबतीत मी पत्रव्यवहार केला. त्यांनी ती कप्रत तब्बल 1 वर्ष आपल्याकडे दाबून ठेवला आणि त्यामध्ये हेराफेरी करून 7/12 आणि आदेश यांची अवहेलना करून ती बाय पोस्टानं मला देण्यात आली. मी वेळोवेळी या बाबतीची तक्रार उपअधीक्षक साकोली यांच्याकडे मी केली. त्यांनी त्या प्रकरणाला दाद दिली नाही म्हणून मी जिल्हा भूमी अभिलेख यांच्याकडे 21/4ला केली आणि उपअधीक्षक म्हणजे उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर यांच्याकडे 14/5ला केली. तरून मला न्याय मिळाला नाही. तरी या प्रकरणाची सर्व चौकशी करून एक अल्पभूधारक आणि अन्यायग्रस्त शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर नियमाप्रमाणे कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे.